नमस्कार. मी सौ रागिणी अजय कुलकर्णी नाशिक. सार्थ श्री ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. अध्याय 18. ओवी क्रमांक 1810. पुढती 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 ह्या ग्रंथ पुण्य संपत्ती ह्या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे पुढती 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 ह्या ग्रंथ पुण्य संपत्ती ह्या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वसुखी सर्वभूती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे संपूर्ण होईजे संपूर्ण होईजे
या ओवीचा आपण आता भावार्थ बघूया. संपूर्ण 18 अध्यायामध्ये प्रतिपादन केलेल्या विषयांचा विचार करणारा किंवा संपूर्ण गीतेचे सारभूत तात्पर्य सांगणारा तसेच गीताशास्त्राचा उपसंहार करणारा हा कळसाध्याय आहे. कर्म, उपासना, भक्ती आणि ज्ञान याविषयी केलेल्या महत्त्वाच्या सिद्धांताची येथे उजळणी केली आहे. कर्मयोगासंबंधी त्याग, ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती व सुख यांचे सात्विक, राजस, तामस असे विविध प्रकार यामध्ये वर्णिले आहेत. यातील महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे निष्काम कर्म, निष्काम भक्ती ही अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानासच उपकारक आहे. तसेच जीव ब्रह्मैक्य म्हणजेच जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच जेणे की सोहम तोच मी आहे या बोधाने ईश्वराशी अनन्य भावाने एकरूप होणे म्हणजेच आपण वेगळे न राहता ईश्वराचे एकत्व जाणणे म्हणजेच जणू काही परमेश्वर शरणागती पत्करणे असे प्रतिपादित केले आहे. यानंतर अर्जुनास ब्रह्मात्मैक्य बोध झाल्यावर गीताशास्त्र अध्ययनाचा अधिकारी व संप्रदाय कोण आहे हे सांगून गीताध्ययनाचे परमप्रयोजन तसेच मुख्य फल देखील सांगितले आहे. या अर्थाने हा 18वा कळसाध्याय हा एकाध्यायी गीताच आहे असे मानावे, असे श्री निवृत्तीनाथांचे सत्शिष्य श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. या ग्रंथामध्ये कोणत्याही कार्यारंभी मंगल करण्याचा शिष्टाचार आहे. जो ग्रंथ निर्विघ्नपणे पार पडावा तसेच हा ग्रंथ आस्तिकांचा आहे याचेही वाचकांना ज्ञान व्हावे व शिष्यांना मंगलाचरणाचे ज्ञान व्हावे याकरिता पालन केला आहे. याचे कारण हे आहे की पतंजली मुनींच्या उक्तीनुसार ज्या शास्त्रामध्ये आरंभी मंगल केले जाते, ग्रंथारंभी मांगलिक शब्दांचा प्रथम उच्चार केल्यास ती शास्त्रे प्रसिद्धीस पावतात. तसेच अध्ययन करणाऱ्यांना सुद्धा सुखाभिवृद्धी होते, किंबहुना पुण्यलाभच होतो. माऊलींनी ग्रंथारंभी ओम या शब्दाचा प्रयोग करून आद्यापदाने परब्रह्माचे जगदाद्य कारणस्वरूप तटस्थ लक्षण व स्वसंवेद्य पदाने परब्रह्माचे स्वरूप लक्षण सांगून ज्ञानस्वरूप आत्मस्वरूपाशी अभिन्न अशा परब्रह्माचा निर्देश करून वस्तुनिर्देशरूप मंगल केले आहे. या मंगलचरणामध्येच स्वसंवेद्य आत्मरूपा या पदांनी आत्म्याचे व परब्रह्माचे ऐक्य सांगितले आहे. हेच ऐक्य युक्तीने, प्रमाणाने व स्वानुभवाने करणे हाच या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. यामध्ये कर्म, उपासना, श्रद्धा, ज्ञान इत्यादी विषयी सविस्तर माहिती विविध सुयोग्य अशा रूपकांद्वारे दिलेली आहे. यामध्ये आदरणीय काय किंवा निषिद्ध काय हे ठरविण्याचे एकमेव साधन म्हणजे शास्त्र व वेद होय. या वेदांवर श्रद्धा ही सात्विकच हवी. याकरिता श्रद्धेचे, यजनाचे व दानाचे प्रत्येकी 3 प्रकार सांगितले आहे. ज्या योगे साधकांना योग्य जे आहे ते का योग्य आहे हे समजावे. 18व्या अध्यायामध्ये ते सर्व संक्षेपाने सांगितलेले आहे. आता माऊली आपली संप्रदाय परंपरा श्रोत्यांना सांगत आहेत. आदिनाथ गुरु श्री शंकरांनी क्षीरसिंधू परिसरामध्ये जगन्माता पार्वतीच्या कर्णरूपी गुहेमध्ये आपले गुह्यतम ब्रह्मात्मैक्य ज्ञान अगदी प्राचीन काळी सांगितले. त्यावेळी एका माशाच्या पोटामध्ये श्री मत्स्येंद्रनाथ तेथे उपस्थित होते, म्हणून त्यांना ते श्रवण करावयास मिळाले. हेच ज्ञान त्यांनी श्री गोरक्षनाथांना दिले. हेच गुह्य ज्ञान श्री शंकरांपासून संपादिलेले हे अद्वयानंद वैभव श्री गहिनीनाथांना दिले. त्यांनी ते सीमित न ठेवता कलीकडून गिळल्या जाणाऱ्या जन्म मरणरूप अनर्थ परंपरेत सापडलेल्या जीवनात्यातून सुटून विवेकसिद्ध जीवन जगण्यासाठी तसेच चिरस्थिर सुख लाभावे म्हणून श्री निवृत्तीनाथांना दिले.
व हे गुह्य ज्ञान विशिष्ट देश कालमर्यादेमध्ये न ठेवता सार्वजनिक, सार्वकालिक व सार्वदेशिक सर्वत्र असा उपयोग होण्यासाठी प्रसार करण्याची आज्ञा दिली. श्री निवृत्तीनाथांनी मला निमित्त करून आदी श्री शंकरांकडून शिष्य परंपरेने हे आलेले बोधधन हे अखिल विश्वास सुलभ करून दिले. या निमित्ते श्री निवृत्तीनाथांनी जो शांतरस वर्षाव केला तोच हा ग्रंथ होय. तेव्हा मी चातक पक्षासारखा श्री गुरूंचा प्रसाद प्राप्त व्हावा ही इच्छा असणारा मी होतोच. अशा या मी अनन्य शिष्यास ही कृपा झाली. अन्यथा ही ग्रंथरचना करण्याचा माझा काय बरे अधिकार? अन्यथा मी अध्ययन केले नाही, श्रवण अथवा वाचन नाही, एवढेच काय, परंतु स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही, असे माऊली प्रांजळपणे सांगतात. श्री गुरूंचा पुरोहित म्हणून काही मी न्यूनाधिक बोललो असेल तर आपण मला माऊलींप्रमाणे सहन करावे. शब्दरचना, अलंकार, प्रासादिक रचना याचेही मला ज्ञान नाही, परंतु कळसूत्री बाहुले जसे सूत्रधाराच्या सूत्राने जसे चालते ते सूत्रधार म्हणजे माझे गुरुच आहेत. येथे मी या ग्रंथाचा गुणदोषांविषयी काहीच सांगत नाही. जो माझ्या गुरूंनीच निर्माण केला आहे व मी तो आपल्यासमोर मांडला आहे. ओहोळाने फक्त गंगेला जाऊन मिळावे म्हणून मी महद्भाग्याने आपण सर्व संतजनांच्या पायाजवळ आलो आहे. आता मला या जगात काहीही उणे राहिले नाही, असे माऊली अत्यादराने सांगत आहेत. मी आपल्या सर्व संतजनांच्या संगतीने परिपूर्ण झालो आहे. मला अनुकूल असे माहेर मिळाले आहे. 7 समुद्र अमृताने भरणे सोपे किंवा सर्व चांदण्यांचे चंद्र करणेही कठीण नाही, परंतु गीताशास्त्राचे ज्ञान हे गुरुप्रसादाशिवाय शक्य नाही. गीता ही निष्कपट आई असून मुमुक्षु ही तिची लेकरे आहेत. त्यांची जर चुकामुक झाली तर त्यांची गाठ घालून देणे हे संतजनांचे कर्तव्यच आहे. आपण सर्व संतजनांनी हा ग्रंथ समाप्तीचा पुण्य प्रसंग, आनंददायक प्रसंग मला दाखवला, त्यामुळे माझ्या पूर्वजन्माचे पुण्यफळ मला प्राप्त झाले. पुढे माऊली म्हणतात, गीतेचे अर्थरूपी मंदिर तयार करून त्यावर 18व्या अध्यायाचा कळस चढवून श्री गुरुरूपी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून मी पूजा करतो. ही ग्रंथसृष्टी नाश पावणारी नसून निरंतर दैदिप्यमान भोगनिरपेक्ष आनंदाचा सतत वर्षाव करणारी सार्वकालिक, सार्वजनिक, नितांत उपयुक्त, चिरस्थिर स्वरूपाची आहे. आपण सर्व संतजनांच्या कृपेने गीतालंकाररूपी ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका रूपी धर्मकीर्तन हे सिद्ध झाले, जेथे माझे केवळ पायिकपण तेवढे उरले. या ग्रंथास माऊली वाग्यज्ञ असे म्हणतात. या वाग्यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी माऊली विश्वात्मक गुरुदेवाजवळ जे पसायदान मागत आहेत, त्यात या वाग्यज्ञाचे परमप्रयोजन म्हणजेच समाजामध्ये दैवी संपत्ती नांदावी व त्याद्वारे सर्वांना निरातिशय सुखप्राप्ती व्हावी हे असल्याचे सांगितले आहे. माऊली म्हणतात की हे विश्वात्मक देवा, माझ्या या वाग्यज्ञाने संतुष्ट होऊन मला आपण असे दान द्यावे की विश्वातील दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होऊन त्यांना सत्कर्माविषयी आवड निर्माण व्हावी. भूतजातांमध्ये परस्परांविषयी जीवाभावाची मैत्री जडावी. दुरितांमधील अंधार निघून जावा. विहित स्वकर्तव्यरूपी सूर्योदय व्हावा. मग स्वधर्मानुष्ठानामुळे जो जे इच्छिल ते त्यास मिळावे. सकल मंगल ईश्वरनिष्ठ सर्वभूत हितरत अशा सत्पुरुषांचा समुदाय सर्वांना मिळो, जे सजीव चिंतामणी अमृताचे सागर, लांछन विरहित चंद्रमेय व तापरहित मार्तंड म्हणजेच सज्जन सर्वांचे सोयरे व्हावेत. त्रैलोक्यातील लोकांनी सर्वांनी परिपूर्ण होऊन जगत कारण आदिपुरुषाचे, विश्वात्मक देवाचे अखंड भजन करावे. या ग्रंथावर ज्यांचे प्रेम आहे त्यांना इहलोकीचे ते परलोकाचे प्रेम मिळावे, अशी प्रार्थना ऐकून या विश्वाचे प्रभू श्री निवृत्तीनाथ प्रसन्न होऊन म्हणाले की
तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा दानप्रसाद होईल. या वरप्रदानामुळे माऊली खूप संतोषले, तसेच सुखी देखील झाले. या श्री ज्ञानेश्वरी लेखनाचे स्थळ श्री क्षेत्र नेवासे असून तेथे शके 1212 मध्ये हा ग्रंथ संपूर्ण झाला आणि त्याचे लेखक श्री सच्चिदानंद बाबा हे होत. उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीद्वारा सर्व भूतांनी सर्व सुखाने संपूर्ण व्हावे अशी सदिच्छा श्री माऊली करीत असताना प्रतिपादन करतात की पुढती 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 ह्या ग्रंथ पुण्य संपत्ती, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. पुढे शके 1506 तारण नाम संवत्सरामध्ये जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज यांनी गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी तिची प्रत अत्यंत आदराने शुद्ध केली. अर्थात मूलतः ती शुद्ध होतीच, परंतु लोकभेदामुळे काही ठिकाणी ती अबद्ध झालेली होती. त्यावर त्यांनी संशोधन करून शुद्धावृत्ती तयार केली. संत एकनाथ महाराज म्हणतात की ज्यांची गीतेवरील टीका वाचताना गीतेचे संपूर्ण ज्ञान होते त्या निष्कलंक श्री ज्ञानेश्वर महाराजांना माझा नमस्कार असो. ज्ञानेश्वरीचे पाठामध्ये जो महाराष्ट्र भाषेत क्षेपक ओवी करून घालील त्याने अमृताचे ताटात नरोटी ठेवल्यासारखेच होईल. हे शुद्ध पाठावृत्तीचे काम भाद्रपद शुद्ध षष्ठी म्हणजेच कपिला षष्ठीला गोदावरी तीरावरील श्री क्षेत्र पैठण येथे पूर्ण झाले. शुभम भवतु. आजची सेवा संत श्री ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण. जय जय श्री राधे कृष्ण. धन्यवाद.